चोपडा शहरातील धरणगाव रोडवरील पाटसारीजवळ प्रदीप राजेंद्र महाजन यांचा पूर्ववैमनस्यातून निर्गुण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर विजय भास्कर वैतकर व निर्मल संजय बडगुजर हे आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा मुंबईपर्यंत तपास करण्यात आला असून मुंबईपर्यंत माग काढला. आरोपी जळगावकडे परत येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेत सिनेस्टाईल कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. धावत्या रेल्वेत मारेकऱ्यांना सिनेस्टाईल अटक करण्यात आली असून चोपड्यातील तरुणाच्या खुनाची उकल ही झालेली आहे. मारेकरी मुंबईवरून परतताना नाशिक चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे. या संदर्भातली माहिती आज दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना यावेळी प्राप्त झाली आहे.